गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या सहीने गुंड निलेश घाळवाच्या सख्या भावाला शस्त्र परवाना। पुणे पोलिसांचा विरोध डावलून सचिन घाळवाला शस्त्र परवाना। तर निलेश घाळवाची 40 ठिकाणी प्रॉपर्टी असल्याची माहिती समोर। घाळवाच्या प्रॉपर्टीचे कागदपत्र पुणे पोलिसांच्या हाती। सुनावणीच्या दिवसापर्यंत सचिन घाळवा विरोधात गुन्हे प्रलंबित नव्हते। शिक्षक व्यावसायिक सचिन घाळवा याने माझ्याकडे अर्ज केला होता। शस्त्र परवाना प्रकरणावरून गृहराज्यमंत्री योगेश कदमांचा ट्विट। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब आज पत्रकार परिषद घेणार। सचिन घाळवाला मिळालेल्या शस्त्र परवान्यावर परब बोलण्याची शक्यता। सचिन घाळवा प्रकरणामध्ये योगेश कदमांचा राजीनामा घ्यावा। ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुषमा अंधारेंची मागणी। शस्त्र परवान्यासाठी विशेष शिफारस देणं कितपत योग्य, अंधारेंचा सवाल। शस्त्र परवाना देताना कुठल्याही मंत्र्याचा हस्तक्षेप नसतो। आयुक्त आणि कलेक्टर कार्यालयातून शस्त्र परवाना दिला जातो। आम्ही अनेकांची शिफारस करतो, पण तपासण्याचं काम आयुक्तांचं असतं। घाळवाच्या शस्त्र परवान्यावरून मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। मंत्रिपदाचा गैरवापर करून डान्स बार काढून लोकांचे पैसे लुटले। ठाकरे गटाच्या शरद कोळी यांचा योगेश कदमांवर हल्लाबोल। तर योगेश कदम यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, कोळी यांची मागणी। रिक्षा चालकाच्या कुटुंबाने वेगवेगळ्या रक्कम मागितल्याचा गौतमी पाटीलचा आरोप। गौतमीच्या कारनं रिक्षाला धडक दिल्याच्या प्रकरणामध्ये ट्विस्ट। तर अपघाताच्या वेळेस गाडीमध्ये मी नव्हते, ट्रोल करणं थांबवा, गौतमीचं आवाहन। चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचं वाईट वाटलं, अशी ही गौतमीची प्रतिक्रिया। गौतमीचा मानलेला भाऊ नक्की कोण? गौतमीच्या कोणत्याही भावाकडून आम्हाला मदतीचा हात आला नाही। गौतमीच्या आरोपांनंतर अपघातग्रस्त मरगळेंची मुलगी अर्पणा मरगळे यांचा सवाल। पंतप्रधान मोदींच्या हस्ते मुंबई वन ॲप लॉन्च। सर्व ट्रान्सपोर्टेशन एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध। आता एकाच तिकिटावरून मेट्रो, मोनो, बस, वॉटर टॅक्सीतून प्रवास करता येणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। नवी मुंबईमध्ये विमानतळ लोकार्पणाच्या भाषणामध्ये पंतप्रधानांकडून लोकनेते दिबा पाटील यांचा उल्लेख। तर विजयादशमी झाली, कोजागरी झाली, आता 10 दिवसांनी दिवाळी। तुम्हाला दिवाळीच्या खूप शुभेच्छा। पंतप्रधान मोदींकडून दीपावलीच्या मराठीमधून शुभेच्छा। मवियानं अनेक प्रकल्पांना स्पीड ब्रेकर लावला। आपले सरकार आपल्यावर सर्व स्पीड ब्रेकर हटवून टाकेल। एकनाथ शिंदे यांचा मवियावर हल्लाबोल। तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीचाच विजय होणार, महायुतीचा झेंडा फडकवणार, शिंदेंकडून विश्वास व्यक्त। नवी मुंबई विमानतळाच्या नावावरून भाजपनं लोकांना फसवलं। कुठल्याही जाहिरातीत दिबा पाटलांच्या नावाचा उल्लेख नाहीये, आदित्य ठाकरेंची टीका। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पंतप्रधान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्याला मदतीचा हात देतील। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून विश्वास व्यक्त। तर केंद्र सरकारच्या माध्यमातून मोदी नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगरमध्ये उंडण गावातल्या शेतकऱ्यांना बँकांकडून वसुलीची नोटीस। तर एकीकडे मुख्यमंत्री कर्जवसुली होणार नाही असं सांगतायत, मग शेतकऱ्यांना नोटीस कोण पाठवतंय? सुप्रिया सुळेंचा सवाल। धुळ्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून 50,000 रुपये हेक्टरी मदत देण्याची ठाकरेंच्या सेनेची मागणी। सरकारविरोधात कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी। राज्य सरकारचं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठीचं पॅकेज फसवय। सरकारनं विम्याचे निकष शिथिल करावेत, अंबादास दानवेंची मागणी। विरोधी पक्षनेते असताना काय दिवे लावले सर्वांना माहिती आहे। संदीपान भुमरेंची अंबादास दानवेंवर जोरदार टीका। यांच्या नाकर्तेपणामुळे आपल्याला 2.5 वर्ष काम करता आलं नाही, संदीपान भुमरे यांची प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदींनी धारावीचा दौरा करावा, धारावी बचाव आंदोलन संघटनेची मागणी। धारावी झोपडपट्टी वासियांच्या व्यथा वेदना जाणून घ्याव्यात, माजी आमदार बाबूराव माने यांची मागणी। गवईंवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीवर योग्य ती कारवाई करावी। मोदींच्या दुर्लक्षामुळे जगभरात आपली नाचक्की होऊ शकते, सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया। मोदींनी स्वतः लक्ष घालावं, ही विनंती सुषमा अंधारेंचं वक्तव्य। शिवसेना पक्ष चिन्हावर 12 नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार। वकिलांच्या मागणीनंतर कोर्टाकडून पुढील तारीख। ठाकरेंच्या शिवसेनेकडून कपिल सिब्बल युक्तिवाद करतील, असीम सरोदेंची माहिती। खरी शिवसेना आमची आहे, मुंबई पालिकेत विजय आमचाच होणार, शायना इन्से यांच्याकडून विश्वास व्यक्त। एकत्र येणार तर अजेंडा काय, भलं काय होणार? ठाकरे बंधूंच्या युतीच्या प्रश्नावर बच्चू कडूंचा निशाणा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युतीसंदर्भात स्थानिक स्तरावरती निर्णय घ्या। राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीत अजित पवारांचा सूर। अनेक पक्षाचे कॉल आले आहेत, पण योग्य विचार करून निर्णय घेऊ। माजी खासदार संजय काका पाटील येत्या 8 दिवसात भूमिका स्पष्ट करणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भूमिका घेणार। रायगडमधील रोहा नगरपालिकेचे आरक्षण सोडत जाहीर। नगराध्यक्ष पदासाठी ओबीसी महिला प्रवर्ग राखीव। ओबीसी महिला प्रवर्ग राखीव ठरल्यानं राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ।
मनासे श्लोकला हिंदू जनजागृती समिती हिंदू महासंघाचा विरोध 2 दिवसात चित्रपटाचं नाव बदलावं. आनंद दवे यांचा इशारा. चित्रपट प्रदर्शित झाला तर आम्ही तो हाणून पाडू. हिंदू जनजागृती समितीच्या मिलिंद एकबोटे यांचा इशारा. नागपूरच्या बेलतरोडी या पोलीस ठाण्यात निखिल वागळे यांच्या विरोधात तक्रार दाखल. हिंदू सनातन धर्म भाजप आणि आरएसएस संदर्भात वागळेंनी ट्विटरवर केलेल्या पोस्टनं तेढ निर्माण होणार असल्याचा ठपका ॲडव्होकेट परीक्षित गजानन मोहिते यांनी तक्रार नोंदवली. अहिल्यानगरच्या वाडगाव थाटेमध्ये वंजारी समाजाच्या 3 युवकांचं 8 दिवसांपासून उपोषण सुरू. युवकांनी डॉक्टरांकडून तपासणी केलेली आहे. पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून उपोषण करताना ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याचं देखील माहिती दिली जाते. डॉक्टरांची तशी माहिती आहे. अहिल्यानगरच्या वडगाव थाटे गावात महिला जलसमाधी आंदोलन करणार. वंजारी समाजाच्या एसटी प्रवर्गातील समावेशासाठी 3 तरुणांचं गेल्या 8 दिवसांपासून उपोषण सुरू. रविवारी राज्यभर रास्ता रोको करण्याचा ओबीसी बैठकीत निर्णय. राजीव गांधी सागरी सेतूवर भारत इंग्लंड मैत्रीच्या रंगांची उधळण. राजीव गांधी सागरी सेतूवर आकर्षक अशी रोषणाई. दोन्ही देशांचे ध्वज लेजरद्वारे झळकवले तर पंतप्रधान मोदी आणि स्टारमर यांनी फिनटेक कार्यक्रमात उपस्थिती लावली. अहिल्यानगरमध्ये आज ओबीसींची सभा होणार. राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकासह काही सामाजिक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेशही होणार. 29 तारखेच्या दगडफेकीच्या घटनेनंतर ओबीसी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष. नवी मुंबईतील रबाळे अपघात आणि अपहरण प्रकरणामध्ये दिलीप खेडकरचा जामीन अर्ज फेटाळला. खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज हा बेलापूर न्यायालयानं फेटाळला. राज्यात बनावट कफ सिरपवर मोठी कारवाई. रेडिनेस फार्मास्युटिकल कंपनीचा रेस्प्रिफेश TR औषधाचा साठा जप्त. तर एफडीएकडून कंपनीच्या औषधांची तपासणी. राज्यातील खोकल्यावरील औषधांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांची कसून तपासणी. कफ सिरपमुळे होणाऱ्या मुलांच्या मृत्यूचं सत्र सुरूच. मध्य प्रदेशातील आणखी 3 बालकांचा नागपुरात मृत्यू. मृत बालकांची संख्या 16वर. कफ सिरप विक्रीसाठी आता डॉक्टरांची चिठ्ठी आवश्यक. कफ सिरपमुळे झालेल्या बालकांच्या मृत्यू प्रकरणानंतर प्रशासनाचे निर्देश. कोयना एज्युकेशन सोसायटी कॉलेजच्या कार्यक्रम पत्रिकेवरून नाराजी. लोकनेते बाळासाहेब देसाईंचं नाव शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिल्यानं शंभूराज देसाई नाराज. ही चूक असून बाळासाहेब देसाई यांच्या नावाचा अवमान. शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. मुंबई क्रिकेट असोसिएशन कार्यकारिणीची निवडणूक घोषित झाली. 12 नोव्हेंबरला MCA कार्यकारिणीची निवडणूक होणार. कार्यकारिणी सदस्य बैठकीमध्ये सर्वानुमते निर्णय. दिलीप वेंगसकर यांचा वानखेडे स्टेडियमवर पुतळा उभारणार. MCAकडून महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी 1 कोटींची देणगी. मुंबईचे क्रिकेटपटू अतिरिक्त 25 लाख देणार. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांची माहिती. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी रोहित शर्माने 10 किलो वजन घटवलं. भारत आणि ऑस्ट्रेलियातील आगामी एकदिवस सामन्यांच्या मालिकेसाठी हिटमॅनने वजन घटवलं. BCCIने नुकतीच भारतीय संघाची घोषणा केली होती. कोल्हापुरात एका बड्या उद्योगपतीच्या घरावर आयकर विभागाचा छापा. गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीतील कारखान्यावर आणि घरावर छापे. संबंधित उद्योगपतीच्या मालमत्तेची मोजदाद सुरू. जळगावच्या सराफ बाजारात सोनं चांदीच्या दरात विक्रमी वाढ. सोन्याच्या दरात 2,000ची वाढ. सोनं जीएसटीसह 1,26,000वर पोहोचलं. चांदीच्या दराने जीएसटीसह 1,56,000चा आकडा गाठला. मीरा रोडमध्ये खड्ड्यांविरोधात मनसे रस्त्यांवरील खड्डे भरून मनसेचं आंदोलन. स्थानिक आणि मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित. KDMC मुख्यालयासमोर महिलांचा मडकाफोड आंदोलन. दूषित आणि कमी दाबाच्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचा आणि महिलांचा संताप. फॅमिली प्रॉब्लेम्स, कोर्ट केस, संपत्ती वाद, शत्रूंचा त्रास, राजकारणातील समस्या, प्रेमातील अडथळे, विवाहातील त्रास, जन्मकुंडली दोष, सर्व प्रश्नांचे समाधान मिळवा गुरुजी कमलेश जोशींसोबत.